हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना काही गोष्टी या आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात. काही डेडलाईन्स या पाळाव्याच लागतात. यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा अर्थात AGM. या AGMचं काही ठराविक वेळापत्रक असतं का? काही शेड्यूल असतं का? आणि ही AGM बोलवताना काय पूर्वतयारी करायला लागते? सभासदांना कोणत्या गोष्टी या ॲडव्हान्समध्ये पाठवाव्या लागतात लेखी स्वरूपात? आणि काही कारणांनी या AGMला एक्सटेन्शन मिळवता येऊ शकतं का? या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहे. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत सोसायटी प्लसचे फाउंडर संजय सूर्यवंशी सर. सर नमस्कार. 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 आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. हो नक्कीच. AGM विषयी म्हणलं तर सगळ्यांना माहिती ऐकून AGM असते, ती दरवर्षी होते. पण जेव्हा पदाधिकाऱ्यांना याबद्दलची क्लॅरिटी नसते तर त्यातनं काही घोळ होऊ शकतात आणि ते टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण हा विषय घेतोय आजचा. येस. पहिला प्रश्न तोच येतो मग की वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही केव्हा बोलवायला लागते? आपलं सहकार आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष आहे आपल्या सहकारी कायद्यानुसार. आणि त्याच्यानुसार आपल्या सहकारी कायद्याच्या कलम 75(1) नुसार त्यांनी ह्या डेडलाईन सगळ्या फायनल केल्यात. ज्याच्यामध्ये 31 मार्चनंतर प्रत्येक सोसायटीनी विदिन 45 डेज 45 दिवसात त्यांच्या आर्थिक हिशेबपत्रक म्हणजे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स ही पूर्ण तयार करायची असतात. त्याच्यानंतर त्यांनी मागच्या वर्षीच्या जनरल बॉडीमध्ये ज्याची ऑडिटर म्हणून ज्यांची नेमणूक केली आहे त्यांच्याकडं रेकॉर्ड पाठवून त्याचं ऑडिट करून घ्यायचं असतं. आणि ते ऑडिट करण्याची लास्ट डेट आहे 31 जुलै दरवर्षी. अच्छा. आणि 31 जुलैनंतर त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत ऑडिटरनी हे सगळं ना सहकार खात्याचे जे ऑफिसेस आहेत त्याचं एक DSA म्हणून ऑफिस असतं, डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर, आणि दुसरं असतं ॲडमिन ऑफिस ज्याला सिटी ऑफिसेस म्हणतात. त्या दोन्ही ठिकाणी या ऑडिट रिपोर्टच्या प्रती दाखल करायच्या असतात. त्याची डेडलाईन आहे 31 ऑगस्ट. 31 ऑगस्ट. हां. आणि AGM जी आहे त्याची डेट आहे 30 सप्टेंबर. दरवर्षी 30 सप्टेंबरपूर्वी प्रत्येक सोसायटीच्या व्यवस्थापक समितीने ही AGM बोलवणं हे त्यांच्यावर कायदेशीररित्या बंधनकारक आहे. तुम्ही आत्ता या बऱ्याच तारखा सांगितल्यात. तर काही कारणांमुळे अपरिहार्य म्हणू आपण सोसायटीला त्यांच्या अखत्यारीत या तारखा बदलता येऊ शकतात का? या डेडलाईन्स बदलते? नाही. ह्या तारखा ह्या कायद्यातली तरतूद आहे. ह्या तारखा कायद्याप्रमाणे त्याच्यात फिक्स झालेल्या आहेत. त्याला बदल करण्याचा अधिकार हा शासनाच्या या जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये उपनिबंधकांना किंवा रजिस्ट्रारला सुद्धा नाही आहे. बरं. म्हणजे सोसायटीला तर नाहीच नाही. म्हणजे सोसायटीच्या कमिटीला नाही, सोसायटीच्या जनरल बॉडीला नाही, नंतर कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारला नाही. त्यामुळे ह्या तारखांमध्ये कुठलाही बदल होत नाही. तुम्ही सांगता त्याच्यावरनं जाणवतं की या जर तारखा या जर डेडलाईन फिक्स आहेत तर त्याला नियोजन पण तेवढं काटेकोर हे प्रत्येक सोसायटीला पदाधिकाऱ्यांना करणं भाग आहे. हो. तर मग या AGM बोलवण्यापूर्वीची पूर्वतयारी कोणकोणती असते? हां. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं ऑडिट पूर्ण करून घेणं. म्हणजे ऑडिट आलं 31 जुलैपर्यंत तुम्ही ऑडिट पूर्ण केलं की त्याच्यानंतर मॅनेजिंग कमिटीनी तो ऑडिट रिपोर्ट हा व्यवस्थापक समितीसमोर ठेवायचा असतो. व्यवस्थापक समितीने त्याच्यावर जे काय असेल त्याचा रिव्ह्यू करून त्याच्यात कन्फर्मेशन करायचं. आणि एकदा ऑडिट रिपोर्टला कन्फर्मेशन झाल्यानंतर आता AGMच्या तयारीच्या दृष्टीने त्यांनी सुरुवात करायची असते. ज्याच्यामध्ये त्या ऑडिट रिपोर्टवर ऑलरेडी ऑडिट रिपोर्ट पूर्ण होतो. त्याचवेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असतात. चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर यांच्या सह्या अत्यंत महत्त्वाच्या, ऑडिटरच्या सह्या, हे सगळं पूर्ण असतं. त्या याच्याप्रमाणे म्हणजे हे पूर्ण आहे याची सगळी पूर्ण खात्री मॅनेजिंग कमिटीमध्ये सगळं बघून पूर्ण करणे आणि ऑडिट रिपोर्टला मान्य करणं. आणि त्याच्यानंतर AGMच्या पुढची पूर्वतयारी म्हणून AGMची नोटीस, बेसिकली त्याचा दिनांक ठरवणं, त्याची वेळ ठरवणं. आणि ही कसं असतं की AGM ही वर्षातून एकदा सर्व सभासदांसाठी आणि मागच्या वर्षीचा आर्थिक अहवाल त्याचबरोबर सोसायटीच्या एकूण कामकाजाचा अहवाल सादर करण्याची ही कमिटीची जबाबदारी आहे.
आणि ती सादर केली जाते सभासदांसाठी. त्यामुळे सभासदांनी वर्षातनं एकदा, हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला मागच्या वर्षीचा सगळा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी, त्याला आम्ही म्हणतो एक ॲन्युअल रिपोर्ट करायला पाहिजे. नंतर ही स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स जी आहेत ती, आणि त्याच्याबरोबर नोटीस देताना 14 दिवसांची क्लिअर नोटीस असली पाहिजे. नोटीस पाठवण्याचा दिनांक आणि मिटिंगचा दिनांक याच्यामध्ये क्लिअर 14 दिवस असले पाहिजेत. बरं. एवढी पूर्वतयारी करतात. ही सगळी तयारी, आणि नोटीसच्या बरोबर ही सगळी ॲनेक्शर जोडणं, ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात बोलूच पुढं. तर हे सगळं जोडणं हे खूप महत्त्वाचं असते. त्यामुळे ही सगळी पूर्वतयारी ही मॅनेजिंग कमिटीची जबाबदारी आहे. त्यातल्या त्यात ही सेक्रेटरी यांची जबाबदारी असते. तर नियोजन करणं, ही मीटिंगचं नोटीस काढणं, ह्या सगळ्या गोष्टी, त्याला अटॅचमेंट जोडणं, म्हणजे ट्रेझरची जबाबदारी आहे त्या स्टेटमेंट्स अटॅच करणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी योग्य वेळेत. आणि 3 प्रकारे हे स्टेटमेंट तुम्ही सभासदांपर्यंत पोहोचवू शकता, ज्याच्यामध्ये एक आहे तुम्ही हँड डिलिव्हरी देऊन ॲक्नॉलेजमेंट घ्या. जे उपलब्ध नसतील त्यांना तुम्ही ईमेल करू शकता. आणि तिसरं, त्यातही ईमेल उपलब्ध नसेल तर RPID करा, रजिस्टर पोस्टाने पाठवा. अशा तिन्हीपैकी एका माध्यमातून त्या सभासदाला तुमची नोटीस आणि त्याचे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स पोचणं गरजेचं आहे. तुम्ही म्हटलात तशी 2 आठवड्यांची किमान मुदत पाहिजे, म्हणजे तुम्ही सभासदांना 14 दिवस पाठवलं. क्लिअर नोटीस पाहिजे. राईट. मग ती नोटीस जेव्हा आपण पाठवतो, सभासदांना पदाधिकारी पाठवतात, बरोबर. तेव्हा त्याच्यासोबत कोणकोणती कागदपत्रही असणं हो, हा पण अनिवार्य एक आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ही मीटिंग सभासदांसाठी एकदा होते, ज्याच्यामध्ये सखोल चर्चा होणं अपेक्षित असतं. आणि सखोल चर्चेसाठी सभासदांना ही आवश्यक कागदपत्र, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम नोटीस, त्या नोटीसमध्ये सगळे विषय स तुमच्या त्या दिवशीच्या सभेमध्ये जे चर्चा केले जाणारे सगळे विषय हे त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहेत. त्याच्याबरोबर मग जमा खर्चपत्रक, रिसीट अँड पेमेंट अकाउंट. दुसरं आहे उत्पन्न खर्चपत्रक म्हणजे इन्कम एक्सपेंडिचर. तिसरं आहे बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. चौथा आहे त्याची आउटस्टँडिंग लिस्ट मेंबर. आणि ॲनेक्शरमध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या बॅलन्स शीटच्या रिलेटेड, त्या ॲनेक्शर त्याच्याबरोबर असणं गरजेचं आहे. सो ह्या सगळं, आणि पुढच्या वर्षीचं अंदाजपत्रक, मग याच्यामध्ये बजेटला पण ॲप्रुव्हल असतं. त्यामुळे पुढच्या वर्षीचं अंदाजपत्रक म्हणजे बजेट फॉर नेक्स्ट इयर हे पण त्याला जोडावं लागतं. त्याच्याचबरोबर पुढच्या वर्षी, या वर्षभरात जे काय झालेले तुमचे शेअर ट्रान्सफरचे केसेस असतात त्याचं एक ॲनेक्शर जोडावं लागतं. सो या सर्व गोष्टी, ज्या गोष्टीवर विषयपत्रिकेप्रमाणे ज्या विषयावर चर्चा होणार आहे त्या विषयानुसार आवश्यक असणारी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, ज्याच्यावर सभासदांनी त्यांचा अभ्यास करून त्यांना त्यांचे प्रश्न सभेपुढं मांडायचे असतील, शंका निरसन असेल, काही ॲडिशनल सजेशन्स असतील, त्या दृष्टीने हे कागदपत्र आत्ता सांगितल्याप्रमाणे जोडणं हे गरजेचं आहे मॅनेजिंग कमिटीने. ओके. संजय सर, तुम्ही सांगता त्याच्यावरनं AGMचं महत्त्व कळतं आहे, आणि त्याची पूर्वतयारी पण किती काटेकोर करायला पाहिजे पदाधिकाऱ्यांनी हे पण जाणवतं आहे. हो, पण बऱ्याचदा असं होतं की सभासदांचा असा ग्रह असतो की एक रुटीन मिटिंग आहे, वर्षातून एकदा होते ती, त्यामुळे गेलं काय नाही गेलं काय. तर त्यामुळे या AGMचा अजेंडा नेमका काय असतो हे जर सांगू शकलात तर. हो. म्हणजे सगळ्यात पहिलं तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सभासदांनीसुद्धा AGM ही वर्षातनं एकदा पूर्ण मागच्या वर्षीचा अहवाल सादर करून त्याच्यावर संपूर्ण चर्चा करण्यासाठी करण्यात येणारी मीटिंग आहे. म्हणजे तिला खूप महत्त्व आहे आपल्या ह्या सोसायटीच्या कामकाजाच्या हिशोबाने. एकतर मॅनेजिंग कमिटी एवढी सगळी पूर्वतयारी करून सगळी मीटिंग अरेंज करणार, तर त्या ठिकाणी सभासदांनी त्याला सिरियसली घेऊन आपला महत्त्वाचा वेळ काढून या मीटिंग अटेंड करणं हे गरजेचं आहे. म्हणजे ही एक त्यांची कायदेशीर जबाबदारी म्हणून त्यांनी करायला पाहिजे असं आहे. आणि त्याच्यामध्ये विषय काय असतील तर विषय असतात मागच्या सभेचं जो मिनिट्स असतात ते ॲप्रूव्ह करणं, म्हणजे मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, असा विषयाचा पहिला भाग असतो. दुसरा विषय असतो की मागील आर्थिक वर्ष जे असतं त्या आर्थिक वर्ष त्याचे स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स त्या वाचन करणं. मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपण ह्या वर्षीकरता जर धरलं तर मागच्या वर्षीचं आर्थिक वर्ष होतं 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025. सो त्या आर्थिक वर्षाचे हिशेबपत्रकं म्हणजे रिसीट पेमेंट अकाउंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे सभेसमोर सादर केले जातात. सो विषय क्रमांक 2 तो असतो आणि त्याला मंजुरी देणं, म्हणजे त्याच्यावर शंका विचारून त्याच्यावर क्लिअरन्स घेऊन त्याचं मंजुरी. तिसरा विषय असतो ऑडिट रिपोर्टची नोंद घेणं. आता जो ऑडिटर नेमलेला असतो त्या ऑडिटरनी त्याच्यामध्ये 2 प्रकारे ऑडिट केलं असतं. एक फायनान्शियल ऑडिट असतं, एक स्टॅच्युटरी ऑडिट असतं.
फायनान्शियल ऑडिटमध्ये सगळे आर्थिक कागदपत्र आर्थिक सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि तुमच्या स्टॅच्युटरी याच्यामध्ये संपूर्ण सोसायटीचं डॉक्युमेंटेशन बघितलं जातं आणि त्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्याचा मग ह्या सगळ्या गोष्टीची नोंद त्यांनी ऑडिट रिपोर्टमध्ये दिलेली असते. सो ऑडिट रिपोर्टचं वाचन होऊन त्याच्यामध्ये त्याची ऑडिटरनी काय सजेशन दिल्यात, काय दोष दाखवलेत आणि त्याच्यावर काय कार्यवाही करायची याच्यावर चर्चा होते. सो हा विषय क्रमांक 3 असतो. विषय क्रमांक 4 असतो पुढील वर्षाकरता ऑडिटरची नेमणूक करणं. हा अधिकार फक्त जनरल बॉडीला दिला आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढच्या वर्षीचं तुमचं आता ज्या संस्थांना लोन नाही आहे, शासकीय लोन नाही, त्यांना 81B या सेक्शनच्या अंडर तुम्हाला तुमचं ऑडिटर नेमण्याची मुभा ही संस्थांना दिली आहे. त्याप्रमाणे AGMमध्ये पुढच्या वर्षीचा आणि शासनाचं एक ऑडिट पॅनल आहे, त्या ऑडिट पॅनलवरनं तुम्ही तुमचा ऑडिटर नेमू शकता. एक ऑडिटर एका सोसायटीचं 3 वर्ष काम करू शकतो. 4थ्या वर्षी तुम्हाला ऑडिटर बदलावा लागतो मिनिमम. सो हे एक. मग ऑडिटरची नेमणूक. मग 5वा विषय असतो तो पुढच्या वर्षीचं अंदाजपत्रक. कारण ही जी मॅनेजिंग कमिटी काम करत असते त्यांनी पुढच्या वर्षी काय तुम्ही बजेट बेसिकली बजेट जोडलेलं असतं. त्या बजेटवर पुढच्या वर्षी त्यांनी अभ्यास करून दिलेलं असतं की बाबा काय गोष्टींची वाढ होणार आहे, कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामध्ये चर्चा केली जाणं अपेक्षित आहे, खर्चाचे साधारण आहेत ते खर्च कुठले वाढणार आहेत, कुठले खर्च कमी होणार आहेत. ह्याच्यामध्ये पण 2 प्रकारची बजेट्स असतात. एक रेव्हेन्यू बजेट असतं आणि एक डेव्हलपमेंट बजेट असतं. रेव्हेन्यू बजेट म्हणजे रुटीन येणाऱ्या खर्चांमधली काय वाढ असेल ती, आणि दुसरं असतं डेव्हलपमेंट बजेटमध्ये काही मोठ्या दुरुस्त्या करायच्या असतील तर त्याच्याबद्दलचं बजेट पण ॲप्रूव्हल करून घ्यायचं असतं की एकूण आपल्याकडे असलेल्या फंडामधनं काही मोठ्या दुरुस्त्या करायच्या आहेत का याची मान्यता. सो ह्या 2 हे बजेटबरोबरचं विषय असतो. त्याच्यानंतर मागच्या वर्षभरात जेवढे सोसायटीमध्ये शेअर ट्रान्सफर झाले त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. एक पार्ट आहे तो फ्लॅट विक्री झालेले ट्रान्सफर आणि दुसरे कौटुंबिक ट्रान्सफर, म्हणजे कोणी सभासद मयत झालं तर त्याच्यानंतर होणारा ट्रान्सफर किंवा कोणी कुणाला गिफ्ट केलं आहे अशा वेळचं ट्रान्सफर. तर ह्या 2 गोष्टीमध्ये शेअर ट्रान्सफर आणि ह्याच्याशिवाय मग कुठलेही ॲडिशनल जे विषय असेल ते पण त्याच्यामध्ये नोंद आधी विषयपत्रिकेमध्ये घेतले जातात कमिटीकडनं. आणि सगळ्यात शेवटचा विषय असतो माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळचे विषय. म्हणजे हे पहिले 6 विषय हे कंपल्सरी आहेत, ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. त्याच्याशिवाय संस्थेच्या हिताच्या दृष्टीने, संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने व्यवस्थापक समितीला जे वाटत आहेत की महत्त्वाचे विषय आहेत, कारण जनरल बॉडीमध्ये सगळे पॉलिसी डिसिजन घेतले जातात, धोरणात्मक निर्णय घेतले जातात. त्यामुळे ज्या प्रॉब्लेमवर तुम्हाला पॉलिसी डिसिजन हवा आहे जनरल बॉडीकडनं, असे सगळे विषय ह्या विषयपत्रिकेमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि अशी पद्धतीची ही पूर्ण विषयपत्रिका ही सेक्शन 90मध्ये ही सगळी दिलेली आहे. म्हणजे पोटनियम क्रमांक 90मध्ये विषयपत्रिका दिली, त्या विषयपत्रिकेप्रमाणे हे करावं लागतं. बरोबर. काही कारणांनी वार्षिक सर्वसाधारण सभा AGM जर वेळेत नाही घेता आली तर काही त्याच्यावरनं मग कारवाई होऊ शकते. हो. म्हणजे ही पण काय झालं आहे की 97 घटना दुरुस्ती जी झाली कायद्यामध्ये, त्यावेळी आता म्हणजे संस्थेच्या व्यवस्थापक समितीवर ही मोठी जबाबदारी आहे की आत्ता सांगितल्याप्रमाणे ही सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पूर्ण करणं आणि AGM 30 सप्टेंबरपूर्वी घेणं हे बंधनकारक आहे. जर ती घेतली नाही तर ह्याचा आयदर सभासदांनी तक्रार केल्यावर किंवा उपनिबंधकाच्या निदर्शनास आल्यानंतर कुठल्याही प्रकारे उपनिबंधक याच्यावर कारवाई करू शकतात. त्या कारवाईचं स्वरूप हे कशा पद्धतीचं स्वरूप आहे त्याच्याप्रमाणे 2 प्रकारे त्याची कारवाई केली जाते. संपूर्ण कमिटी 2 वर्षाकरता निलंबन करू शकतात. उपनिबंधक हे त्यांच्या अधिकारानुसार ठरवतात किंवा संस्थेचे पदाधिकारी असतात त्यांना 2 वर्षाकरता निलंबन केलं जातं. सो ही खूप मोठी कारवाई आहे आणि अशा पद्धतीचं कधीच होत नव्हतं 1960पासून 2014पर्यंत. 2014 नंतर शासनाने कायद्यात हा बदल झाला आहे आणि त्याच्यानुसार जर हे वेळेत पूर्ण नाही झालं तर कमिटीवर याची कारवाई केली जाते. 2014पासून स्ट्रिक्ट होण्याचं कारण म्हणजे वेळेत घेत नाही आहेत सोसायट्या, असं निदर्शनास आलं. असं निदर्शनास आलं, वेळच्या वेळ होतच नाही आहे, नाही झालं तरी फार काही एक्सटेन्शन होतं आहे, फार कारवाई होत नाही आहे. तर म्हणून हा कायद्यातला बदल झाला आहे 97 घटना दुरुस्तीचा की ज्याच्यामध्ये कमिटीवर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि त्याच्यावर कारवाईचं स्वरूप हे पण ठरवण्यात आलं होतं. बरोबर. तुम्ही सांगता त्याच्यावरनं हे जाणवतच ते महत्त्व काय आहे,
पण मुद्दा असाही येतो की अनेक सोसायट्या दरवर्षी नव्याने फॉर्म होत असतील, कारण डेव्हलपमेंट खूप सुरू आहे पुण्या मुंबईत आणि बाकी शहरांमध्ये पण. बरोबर. तर त्यामुळे जी नवीन बॉडी आहे पदाधिकाऱ्यांची, त्यांना जर AGM बद्दल माहिती नाही आहे, जी हो. अपेक्षित आहे असणं त्यांना, तर मग सोसायटी प्लस अशा सोसायट्यांना काही मदतीचा हात पुढे करते. हो सर, म्हणजे आम्ही सांगायचं तर सोसायटी प्लस आता जसं ऑलरेडी नोन आहे की आम्ही 35 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे आणि ऑडिट पण आम्ही गेले 1995 करतो आहे, तर 30 वर्ष तर ऑडिटची सेवा देतो आहे. तर ही सोसायटी प्लस तर सर्वप्रथम ज्यांचं आम्ही ऑडिट करतो त्यांच्या सर्व जनरल बॉडी मीटिंगला स्वतः सोसायटी प्लसचा प्रतिनिधी हजर राहतो आणि हे जे काय आत्ता आपण चर्चा केली याप्रमाणेच्या प्रत्येक AGM कंडक्ट करण्याच्या संदर्भातला संपूर्ण सपोर्ट हा सोसायटी प्लसकडनं दिला जातो. आत्ता सांगितलेलं संपूर्ण मार्गदर्शन, त्याचं लागणारं कागदपत्रांचा सपोर्ट हे सगळं सोसायटीकडनं प्लसकडनं दिलं जातं. काही सोसायट्यांकडनं आम्हाला अशीच मागणी येते फक्त की आम्हाला फक्त AGM कंडक्ट करून द्या. बरं. सो आम्ही त्याप्रमाणे पण केली आहे. आम्ही कोविडमध्ये ऑनलाईन असताना पण ऑनलाईनही आमच्याकडं अशी आली होती की फक्त आमच्याकडं झूमच्या सगळी व्यवस्था असल्यामुळं आम्ही कोविडमध्ये तर स्पेशली फक्त AGM कंडक्ट करून दिल्यात लोकांच्या. वा. सो AGM कंडक्ट करणं ही आमची स्पेशालिटी पण आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याला पूर्ण कायद्याला अनुसरून, पोटनियमाला अनुसरून, संपूर्ण पारदर्शक पद्धतीने आणि सगळे नियमाला अनुसरून सगळी ही AGM आमच्याकडनं कंडक्ट केली जाते. मला वाटतं या एपिसोडच्या आधी जी आपली चर्चा झाली त्यात तुम्ही म्हणलात की 1995 पासून तुम्ही AGM कंडक्ट करण्याचा अनुभव तुम्हाला आहे. म्हणजे 30 वर्ष गेले संजय सर AGMच्या संदर्भात आणि वेळोवेळी ज्या बदल बदल असतात ते पण एक गोष्ट सांगायची राहिली याच्यामध्ये मागाशी विषयपत्रिकेमध्ये, दोष दुरुस्ती अहवाल. म्हणजे लेखापरीक्षकांनी ऑडिटरनी काढलेले दोष जे आहेत त्याचा एक जनरल बॉडीमध्ये मांडून त्याच्यावर काय सोसायटी कार्यवाही करणार याच्याबद्दलचं स्वरूप ठरवलं जातं आणि त्या स्वरूपानंतर त्याचा अहवाल, ज्याला रेक्टिफिकेशन रिपोर्ट किंवा दोष दुरुस्ती अहवाल असं म्हटलं जातं, तो तुम्हाला तुमचा ऑडिट रिपोर्ट मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत सहकार खात्याला सबमिट करायचा असतो, ज्याला दोष दुरुस्ती अहवाल किंवा ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट म्हणतात. हा आपल्याला परत सहकार खात्याला तो सबमिट करायचा. तर त्याचीही मान्यता ही AGMमध्ये घेतली जाते. तो पण एक विषयपत्रिकेचा भाग आहे. अच्छा. आणि ऑडिट ह्याच्यामध्ये AGM नंतर म्हणजे रेक्टिफिकेशन रिपोर्ट आणि तुम्ही यावर्षी जे ऑडिटर नेमलेत त्या ऑडिटरचं पण नेमणुकीचं पत्र, या दोन्ही गोष्टी सहकार खात्याला तुम्हाला सबमिट करायचे असतात. त्याचा कालावधी तो आहे. म्हणजे मॅक्सिमम पिरियड जो आहे त्याचा तो म्हणजे ऑडिटर नेमणुकीचा 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला, म्हणजे 30 सप्टेंबरला जरी मीटिंग घेतली तर 1 महिन्याच्या आत ऑडिटरचं कोण तुमच्या ऑडिटर आहेत पुढच्या वर्षीचे याचा माहिती ही तुम्हाला सहकार खात्याला सबमिट करायची असते आणि दोष दुरुस्ती अहवालाची पण सबमिशन करावं लागतं. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी पण हा AGMचाच पार्ट आहे. AGMबद्दल तुम्ही खूपच इत्थंभूत अशी माहिती सांगितलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या A to Z हाऊसिंग सोल्युशन्सच्या पॉडकास्टच्या सगळ्या प्रेक्षकांना पण यातनं अनेक नवीन इन्साईट्सही मिळाले असतील. मला सगळ्या प्रेक्षकांनाही अपील आहे की तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे AGMची, ती पण तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसंच AGM संदर्भात काही प्रश्न असतील तुम्हाला तर तेही या एपिसोडमध्ये नक्की तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा. त्याचा नक्की सोसायटी प्लसची जी आपली टीम आहे तर ती उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. हा एपिसोड कसा वाटला तेही नक्की सांगा आणि जर अजून तुम्ही सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर तेही नक्की करा. तसंच हा एपिसोड आवडला असेल तर त्याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांना, ज्यांना AGM हा अजेंडा आहे त्यांचा, तर त्यांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला. बघत राहा आणि ऐकतही राहा A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट.